नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडेड. चला तर पाहूया श्री रामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. मातेसमोर सीतेला काही बोलण्यास श्रीराम संकोचत होते, परंतु मनात त्यांनी विचार केला की हीच वेळ योग्य आहे. म्हणून ते म्हणाले, हे राजकुमारी, माझे म्हणणे ऐक. मनात उगाच दुसरे काही आणू नकोस. जर तुला माझे व स्वतःचे भले व्हावे अशी इच्छा असेल तर माझे म्हणणे मानून तू घरी राहा. हे भामिनी, त्यामुळे माझ्या आज्ञेचे पालन होईल, सासूची सेवा घडेल. घरी राहण्यात सर्व प्रकारे कल्याण आहे. आदराने सासू सासऱ्यांच्या चरणांची सेवा करण्याहून दुसरा कोणताही श्रेष्ठ धर्म नाही. जेव्हा जेव्हा मातेला माझी आठवण येईल आणि प्रेमाने व्याकुळ झाल्यामुळे तिला स्वतःचा विसर पडेल, तेव्हा तेव्हा हे सुंदरी, तू कोमलवाणीने पूर्वीच्या कथा सांगून तिला समजव. हे सुमुखी, तुला माझी 100 वेळा शपथ आहे. मी प्रामाणिकपणे सांगतो की मी तुला फक्त मातेच्या सेवेसाठीच घरी ठेवतो. माझी आज्ञा मानून घरी राहिल्यामुळे गुरु व वेद यांनी मान्य केलेल्या धर्माच्या आचरणाचे फळ तुला क्लेशाविना मिळेल. परंतु हट्टाने वनात आलीस तर तुला क्लेश भोगावे लागतील. हट्टामुळे गालव मुनी, राजा नहुष इत्यादी सर्वांना फार संकटे भोगावी लागली आहेत. हे सुमुखी, हे बुद्धमती ऐक. मी सुद्धा वडिलांचे वचन पूर्ण करून लवकरच परत येईन. दिवस सरायला वेळ लागणार नाही. हे सुंदरी, माझे हे म्हणणे ऐक. हे प्रिये, जर प्रेमामुळे तू हट्ट करशील तर परिणामी तुला दुःख भोगावे लागेल. वन फार क्लेशदायक व भयंकर आहे. तेथील ऊन, थंडी, पाऊस आणि वारे हे सर्व भयानक आहे. रस्त्यात सराटे, काटेकुटे, खडे फार असतात. त्यावरून अनवाणी पायी चालावे लागेल. तुझे चरण कमलासारखे कोमल व सुंदर आहेत आणि वाटेत मोठमोठे दुर्गम पर्वत आहेत. पर्वतांमधील गुहा, दऱ्या, नद्या आणि ओढे हे अगम्य व खोल आहेत. त्यांच्याकडे पाहावत सुद्धा नाही. अस्वले, वाघ, लांडगे, सिंह आणि हत्ती असे भयानक ओरडत असतात की ते ऐकूनच धैर्य गळून जाते. जमिनीवर झोपायचे, झाडांच्या सालींची वस्त्रे घालायची आणि कंद, मुळे, फळे खायची आणि सर्व काळ ते नेहमी मिळणार काय? सर्व काही आपापल्या कालानुरूप असेच मिळेल. तेथे माणसांना खाणारे निशाचर राक्षस फिरत असतात. ते पुष्कळ प्रकारचे कपट वेश घेतात. पर्वतातले पाणी फार बाधते. वनातील संकटे सांगता येत नाहीत. वनात भीषण सर्प, भीषण पक्षी आणि स्त्री पुरुषांचे अपहरण करणाऱ्या राक्षसांच्या झुंडीच्या झुंडी असतात. वनातील भयानकतेची आठवण येताच धैर्यवान पुरुषही घाबरून जातात. मग हे मृगलोचने, तू तर स्वभावतः घाबरून जाणारी आहेस. हे हंसगामिनी, तू वनात जाण्याच्या योग्यतेची नाहीस. तू वनात जाणार असे समजल्यावर लोक मला नावे ठेवतील. मानस सरोवराच्या अमृतासमान पाण्यावर पोसलेली हंसी कधी खाऱ्या समुद्रात जगू शकेल काय? नव्याने बहरलेल्या अमराईत विहार करणारी कोकिळा काटेरी झाडांच्या जंगलात शोभून दिसेल काय? हे चंद्रमुखी, मनात असा विचार करून तू घरीच राहा. वनात फार कष्ट असतात. मनापासून हित चिंतणारे गुरु व स्वामी यांचे बोलणे जो शिरोधार्य मानित नाही तो पश्चाताप पावतो आणि त्याच्या कल्याणाची हानीच होते. प्रियतम श्रीरामांचे कोमल व मनोहर बोलणे ऐकून सीतेचे सुंदर नेत्र पाण्याने डबडबले. चक्रवाक पक्षिणीला शरद ऋतूची चांदणी जशी होरपळून काढते त्याप्रमाणे श्रीरामांचे हे शांत बोलणे सीतेला जाळू लागले. जानकीला काही उत्तर देता येईना. माझ्या पवित्र व प्रेमळ स्वामींना मला सोडून जाण्याची इच्छा आहे असे तिला वाटून ती व्याकुळ झाली. डोळ्यातील पाणी मोठ्या कष्टाने सावरून ती पृथ्वीकन्या सीता मन घट्ट करून सासूच्या पाया पडून व हात जोडून म्हणू लागली की सासूबाई, माझ्या या धारिष्ट्याबद्दल क्षमा करा. माझे परमहित ज्यात आहे असेच माझ्या प्राणप्रिय पतीने सांगितले आहे. परंतु मी मनात विचार करून पाहिला की पतीच्या विरहासारखे जगात कोणतेही दुःख नाही. हे प्राणनाथ, हे दयाधाम, हे सुंदर, हे सुखदायक, हे सज्जन शिरोमणी, हे रघुकुलरूपी कुमुदांना प्रफुल्लित करणारे चंद्रमा, तुमच्या विना मला स्वर्गसुद्धा नरकासमान आहे. माता, पिता, बहीण, प्रिय भाऊ, आवडता परिवार, मित्रमंडळी, सासू सासरे, गुरु, स्वजन, सहाय्यक आणि सुंदर, सुशील व सुखद पुत्र, हे नाथ, जितकी म्हणून नाती आहेत ती सर्व पतिविना स्त्रीला सूर्याहून तापदायक आहेत. शरीर, धन, घर, पृथ्वी, नगर आणि राज्य
हे सर्व स्त्रीला पतीविना शोकाचा समुदाय आहे. भोग हे रोगासारखे आहेत. दागिने भाररूप आहेत. संसार हा यमयातनेसारखा आहे. हे प्राणनाथ, तुमच्याविना मला या जगात काहीही सुखाचे नाही. ज्याप्रमाणे जीवाविना देह आणि पाण्याविना नदी असते, त्याप्रमाणे हे नाथ, पुरुषाविना स्त्री असते. हे नाथ, तुमच्यासोबत राहून तुमचे शरद पौर्णिमेच्या निर्मल चंद्रासारखे मुख पाहण्यामुळे मला सर्व सुखे आपोआप मिळते. हे नाथ, तुमच्यासोबत असताना मला पक्षी, पशु हे माझे कुटुंबीय असतील. वन हेच नगर आणि वृक्षांच्या साली याच निर्मळ वस्त्र असतील आणि पर्णकुटी ही स्वर्गासारखी सुखाचे माहेर असेल. आजच्यासाठी धन्यवाद.